आणि संभाजीनगरमधील बोगस आयएस प्रकरणी आता मोठी माहिती समोर येतेय। बोगस आयएस कल्पना भागवत सोबत नागेश आष्टीकर यांचे चॅट व्हायरल होत आहे। चॅटमध्ये कल्पनानं आपण रामभद्राचार्य यांच्या शिष्या असल्याचं सांगितलेलं आहे। त्यांच्याकडे रामभद्राचार्य यांचा व्हिडिओ सुद्धा आहे। आई आजारी आहे, त्यामुळे पैशांची मागणी त्यांनी आष्टीकरांकडे केल्याचं या चॅटमधून दिसून येत आहे। एक वेळेस ट्रेनमध्ये जात असताना त्यांची त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला आयएस अधिकारी सांगत होती आणि रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती। एकदा ते म्हणले मला की माझे मेडिकलची आता म्हणजे माझं सगळं झालंय आणि मला मेडिकलला बोलवत आहेत आणि साहेब म्हणे मी खूप अडचणीत आहे। मग एकदा तिथून त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी व्यवस्था करून दिली, त्याच्यामध्ये एक 10,000 रुपये तेव्हा दिले आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जे माझं दिलं म्हणजे खूपदा मग त्याची आई कुठंतरी खूप आजारी आहे, 1.5 लाख रुपये मला पाहिजेत, कसं तरी करून द्या। तर या दृष्टिकोनातून असं करता 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 मला वाटत नाही की एक 65-62 काय झाले, काय 70-80 हजार रुपये काहीतरी मी त्यांना दिलेत। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा की अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींना सुद्धा या महिलेनं गंडा कसा घातला, जे चॅट समोर आले तिने कशा प्रकारे जाळं विणलं आणि आणखी कोणाकोणाला या जाळ्यात तिनं ओढलेलं आहे? प्रज्ञा, आपल्या सोबत आता नागेश पाटील आष्टीकर खासदार स्वतः आहेत, ज्यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये आलं या महिलेकडून। या महिलेच्या प्रकरणामध्ये तुमचं नाव आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तुमची बदनामी होते। तुम्ही नेमके काय संबंध होते आणि कशा प्रकारे हा गंडा घातला? नाही, बदनामी होते असं हे शब्द ठीक नाही आहे। एक मी ज्या आता क्रमवार सगळ्याच आपल्या लोकांना मी बाईट दिली आणि माझे मी ट्रान्झॅक्शन सुद्धा दाखवले आणि मला कशामुळे त्यांनी पैसे मागितले होते काय नाही ते पण सगळं दाखवलं। आपण जर म्हणत असाल तर मी अजून एकदा ते सगळं दाखवतो। माझं काय म्हणजे असं आहे की एका खासदाराला पण फसवताना असे लोक घाबरत नाहीत? नाही, आता हे कोणाच्या माथ्यावर तर लिहिलेलं नसतं की हे फसवायला आलंय, पण मला ज्या पद्धतीने त्यांनी मागितले की त्यांनी एक म्हणजे ते एक आयएस अधिकाऱ्याच्या परीक्षेमध्ये पास झालेली, ट्रेनिंगला जात असताना त्यांचे वडील वारले आणि नंतर मग ते तशीच राहून गेली। मग ते एकदा मेडिकल करायचं आहे त्यांचं इथं दिल्लीमध्ये ते आहेत, मला पैसे कमी पडत आहेत, मी तुम्हाला म्हणजे सॅलरी माझी सुरू झाल्या करून देतो असं तसं म्हणून एक त्याला तुम्ही पाहिल्याच्या नंतर कोणालाही त्याची क्यू येण्यासारखा परिस्थिती होती जी मला भेटल्याच्यानंतर दिसली आणि मी मदत करायच्या दृष्टिकोनातून 10,000-5,000 10,000-20,000 रुपये दिलेले आहेत। हे ट्रान्झॅक्शन जे माझं आहे ते असं 10,000 रुपये कधीतरी दिले आहेत। मी तुम्हाला ट्रान्झॅक्शन तुम्हाला हे सुद्धा दाखवलं, एकदा वापस दाखवा मला तर मी दाखवतो। आणि त्या ज्या पद्धतीने त्यांनी मला मागितले वेगवेगळी कारणं सांगितली। हां, मग आता एकदा भेट, आता तुमची माझी जर भेट झाली, आता भेट झाल्याच्या नंतर आपली ओळख झाल्याच्या नंतर जर आपण तुम्हाला एकदा कधी जरी नीड तुम्हाला पडली, कधी काम पडलं तर एक 10,000 रुपये आपल्यासारख्या माणसाला काय फार मोठी गोष्ट नसते। असेच माझे ट्रान्झॅक्शन, आता काय माझा काय कधी काही फार मोठे ट्रान्झॅक्शन त्याच्यासोबत कधी झाले नाही किंवा कारण मी करू शकतही नव्हतो। पण एखाद्या वेळेस कधी तुम्ही हॉस्पिटलाइजमध्ये आहे म्हणता, माझी आई अतिशय आजारी आहे आणि मला इथे आता म्हणजे इथून काढून देत आहेत बेडवरून, त्यांना पैसेच नसल्यामुळं म्हणून कधी 10,000 रुपये, कधी त्यांचा आता काल परवा एका दुसऱ्याच माणसाने मला फोन केला आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणे कुठंतरी तर कोल्हापूरमध्ये। मी म्हणलं बाबा मग त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे असं म्हणल्याच्यानंतर एक परोक्ष माणूस कोणतरी सांगतो की ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांच्या फोनमध्ये तुमचा नंबर दिसतोय म्हणून आम्ही केला। आता काय माझा एकट्याचा फोन नंबर नसेल, ते पुष्कळ जणांचे असतील, आता असं वाटतं मला की ते फ्रॉडच आहे, तर त्यांनी असं काहीतरी करायला लावले असतील, तिचा ॲक्सिडेंट झाला का नाही त्याला माहीत नाही। पण आता म्हणल्याच्या नंतर मग मी त्यावेळेस एकदा लास्ट ट्रान्झॅक्शन माझं 10,000चं पाठवलं, तर माझ्या फोनपेला त्यांनी जे मला मेसेज पाठवले त्याच्यानंतर मी त्याला बरेचदा त्यांना सांगितलं की हो सॉरी, मी आता नाही करू शकत तुम्हाला मदत, कारण एखाद्या वेळेस गरजूच्या माणसाची 1, 2, 3 वेळेस माणूस मदत करते, पण तुम्ही बार ते ट्रॅजेडी दाखवून जर कोणी म्हणत असेल तर माणूस कोणी पण कदरणार आहे। पण ॲट वन्स असं वाटतं की खरोखरच जर असलं तर आपल्या 10,000मुळे त्याचा जर जीव जात असेल तर, त्याचं काहीतरी वाईट होत असेल तर, म्हणून हे असे 2, 4, 5, 6 माझे ट्रान्झॅक्शन आहेत त्यांच्यासोबत, याच्यापेक्षा दुसरं माझं काही केलं। पण तुमच्या कधी लक्षात आलं की फसवणूक असू शकते? फसवणूक म्हणून मला आज सुद्धा वाटलं नाही की, असंच फक्त वाटत होतं की ते काहीतरी मला खोटं बोलून कदाचित पैसे काढत असेल, पण असं फसवणूक म्हणून आता मी काय असं काय त्याला काय कोटी रुपये दिलेत की काय माझ्या कपाळाचं कातडं नेलंय का?
माझ्या हिशोबाने माझ्या 70-75 हजार रुपयापासून तिने आतापर्यंत माझ्या म्हणजे या वर्षभरामध्ये तिने बरोबर आहे घेतले सोमेश, असतील. त्यामुळे पण माणुसकीच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण कल्पनाला मदत केल्याचं नागेश पाटील आष्टीकर सांगतायत. तिने आणखी कोणाकोणाला असा गंडा घातलाय हाही महत्वाचा प्रश्न आहे. सोमेश, धन्यवाद, बातचीत केलीत आणि माहिती दिलीत त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.